नमस्ते मित्रांनो, राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत। यावर्षी हनुमानाची जयंती 23 एप्रिल 2024ला साजरी करण्यात येणार आहे। 23 एप्रिल 2024ला मंगळवार आहे। मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे, त्यामुळे यंदाची हनुमान जयंती खास असणार आहे। या दिवशी हनुमान मंदिरात विशेष आकर्षक सजावट, सुंदर कांड पठण, भजन, दान पठण, कीर्तनाने दंग होणार आहे। हनुमानाचा जन्म हा उत्तर भारतात पहिली चैत्र महिन्याची तिथीला आणि दक्षिण भारतात दुसरी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची तिथीला साजरी करण्यात येते। पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024ला पहाटे 3:25 वाजेपासून 24 एप्रिल 2024ला पहाटे 5:18 पर्यंत असणार आहे। हनुमान पूजेची वेळ सकाळी 9:03 ते दुपारी 1:58 पर्यंत। हनुमान जयंतीच्या दिवशी चंद्र कन्या राशीत तर सूर्य मेष राशीत असणार आहे। मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया हनुमान जयंती पूजाविधी। हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करा। या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ असणार आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलीला अर्पण करा। चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा। पूजेमध्ये बजरंग बलीचा आवडता प्रसाद गूळ आणि हरभरा आणि बुंदीचे लाडूही अर्पण करा। आता 7 वेळा हनुमान चालीसाचा पाठासोबत घरी रामायण पठण करा। आरतीच्या दिवसानंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे, अन्न आणि पैसे गरजूंना दान करणे शुभ मानलं जातं। चला तर मग ऐकूया हनुमानजींची जन्मकथा। शृंगी ऋषींच्या यज्ञात अग्निदेवांना मिळालेली खीर राजा दशरथाने 3 राण्यांमध्ये वाटून दिली। इतक्यात एक गरुड तिथे पोहोचला आणि प्रसादाची खिरीची वाटी चोचीत धरून ते उडून गेले। पर्वतावर शिवाची पूजा करणाऱ्या अंजनी मातेच्या कुशीत हा भाग पडला। माता अंजनीकडून हा प्रसाद ग्रहण केल्याने हनुमानजींचा जन्म अंजनी मातेच्या पोटी झाला। म्हणूनच बजरंग बलीला वायुपुत्र असेही म्हटले जाते। हनुमान जयंतीला असे करा उपाय। नोकरीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीला गुलाबाच्या फुलामध्ये केवडा अर्पण करा। दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना अर्पण करा। व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंग बलीला सिंदूर अर्पण करा। हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ मानले जाते। या उपायामुळे अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळण्यास फायदा होतो। आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वास्तिक बनवा आणि आधीच हनुमानजींना अर्पण करा आणि त्यानंतर ते आपल्या तिजोरीत ठेवल्याने आर्थिक फायदा होतो। धन्यवाद। अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।